तथागत भगवान गौतम बुद्ध, त्यांचा धम्म व सावक संघ ह्या तीन रत्नाला अभिवादन. परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला पंचांग प्रणाम. उपस्थित उपासक उपासिका, ऑनलाईन बघणारे उपासक आणि उपासिका यांच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करून दर रविवारी आपण मिलिंद प्रश्नाचं पठन आणि श्रवण करतो. त्याचप्रमाणे आजही आपण पठन आणि श्रवण करू. मागच्या रविवारी ग्रहस्थाची अहर्थपद प्राप्ती याच्याविषयी आपण विश्लेषण बघितलं होतं. आज त्याच अहर्थपदाविषयीच प्रश्न आहे, पण अहर्थालाही काही दोष असतात का याच्याविषयी राजा मिलिंदांनी विचारलेला प्रश्न आहे. आपल्यामध्ये बराचसा एक गोंधळ उडतोय की अहर्थ, अरहंत, निर्वाण हे सगळे पर्यायवाची शब्द आहेत. बुद्ध धम्मामध्ये जसे तुम्ही भौतिक जीवनामध्ये उत्कर्ष करत 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 एक पदव्या प्राप्त करता, त्याच प्रकारच्या बुद्ध धम्माच्याही उन्नतीच्या ह्या पदव्या आहेत किंवा स्थिती आहे, स्टेप आहे. सुरुवात सकृदागामी पासून होते किंवा श्रोतापती ही पहिली पायरी आहे. श्रोतापती, सकृदागामी, अनागामी आणि अरहंत, पच्चक बुद्ध, बोधिसत्व आणि सम्यक संबुद्ध अशा ह्या अवस्था आहेत. आणि ह्या अवस्था मिळवण्याकरता माणसाला प्रयत्न करावे लागतात आणि त्या प्रयत्नांती ह्या अवस्था प्राप्त होतात. आणि शेवटचे अरहंत म्हणजे दुःख मुक्ती मिळणं किंवा दुःखापासून सुटका होणं. आणि मग दुःखापासूनची सुटका काय आहे, तर सर्वात मुख्य कारण काय असेल दुःखाचं, तर जन्म आहे. जन्म झाला की पुढच्या प्रक्रिया सुरू होतात. आणि म्हणून त्या जन्म आणि मरणाच्या फेऱ्यापासून मुक्तता म्हणजे दुःखापासून मुक्तता मिळणं हे अहर्थाचं अवस्था आहे. आणि ह्या अर्थाच्या अवस्थेविषयी राजा मिलिंदाने भंते नागसेनाला विचारलेले काही प्रश्न आहेत. त्या प्रश्न आजही आपल्याला तेवढेच प्रासंगिक आहेत. कारण आपल्या खोट्या कल्पना आहेत की अरहंत झाला म्हणजे देव झाल्यासारखा तो नवसाला पावतो का, त्याच्यामध्ये हत्तीचं बळ येतं का, अशा काही काही अनाडी माणसाच्या, तशा शिकलेल्या माणसाच्याही काही संकल्पना आहेत. आणि म्हणूनच त्याच्यावरती राजा मिलिंदांनी हा विचारलेला प्रश्न आहे बघा किती संयुक्तिक आहे की आजही आपल्याला जर तो पडला असेल तर त्याचं उत्तर आपल्याला मिळतं. आणि म्हणून आपण त्या प्रश्नावरती आज चर्चा करू किंवा विश्लेषण करू की काय म्हणायचे भंते नागसेनाला राजा मिलिंदांनी. भंते नागसेन, अहर्थ कधीतरी आपल्या उद्देशापासून विचलित होऊन खालच्या थरावर उतरू शकतो काय? महाराज, अर्थ कधीही आपल्या उद्देशापासून विचलित होऊन खालच्या थरावर येत नाही. त्याचे चित्त कधीच अनविहित होत नाही. पहिली एक गोष्ट लक्षात घ्यायची की अहर्थ झाला म्हणजे काय झालं नेमकं. बाकी धर्मामध्ये खूप काही संकल्पना आहेत. अहर्थ होणं म्हणजे सगळ्या इच्छा, वासना याच्यापासून मुक्त होणं. आणि म्हणून याला एक शब्द असतो की योगी आणि भिक्षू अरहंत कोणाला म्हणावं, की माणसानं संसारात राहणं संयुक्तिक आहे, पण संसार माणसात असणं हे संयुक्तिक नाही. आणि जो माणूस संसारात राहतो पण संसार आपल्यात घेऊन राहत नाही त्याला भिक्षू म्हणायचं. आणि मग संसारच घेऊन राहत नाही कारण सगळ्याच गोष्टी आपल्याला कुठून उपलब्ध होतात, चांगल्या असो, भल्या असो, वाईट असो, ह्या आपल्याला संसारातून उपलब्ध होतात. प्रपंच, संसार म्हटल्यापेक्षा आपण काय म्हणू, प्रपंच, की माणूस ह्या संसारात राहायला पाहिजे. संसारात राहणं काही हे नाही, पण संसार आपल्यात घेऊन राहणं म्हणजे ग्रहस्थ. आणि जो संसार आपल्यात घेऊन राहत नाही तो भिक्षू. आणि मग प्रपंच आणि संसार घेऊन राहत नाही तर त्या संसारामधून येणाऱ्या
वासना, व्याधी, इच्छा, आकांक्षा, कामना ह्या सगळ्यात जेव्हा तो मिटवतो, कारण भिक्षू जरी झाला प्रपंच, मग प्रपंचाची व्याख्या काय घेतली की तो विवाहित झाला, लेकरबाळ झाले, घरदार झालं, गाडी घोडा झाला, प्रपंच वाढत चला ना, यालाच तुम्ही प्रपंच म्हणता. मग आता या धारामध्ये प्रपंचात भिक्षूनी काय केलंय, तर भिक्षुरी धारा आहे, एक धारा आहे, तिथून कुठेतरी तो वेगळा व्हायला निघालाय. कारण जन्म त्याला चुकलेला आहे का, आईच्या पोटी जन्माला आला. खूप लहान वयात जरी भिक्षू झाला तरी 7 वर्षापर्यंत त्याला व्यावहारिक जीवनात राहावंच लागतं. आई वडील आजी आजोबा जे कुणी असेल त्यांच्यापर्यंत तो 7 वर्षाच्या काळामध्ये असतो. कारण 7 वर्षापर्यंत प्रवर्ज्या किंवा सामनेर दीक्षा देणं चालवू नये. आणि मग आपण जर प्रपंचाच्या दुःखापासून पळत असो तर त्या 7 वर्षाच्या वयाच्या आतमध्येही त्यांनी काही प्रपंच आत्मसात केलेले असतात का. बाल वयातलेही प्रपंच, आता तुम्ही त्याला आधुनिक पद्धतीने नावं द्यायला लागलेत, झेन झी, अल्फा झी, काय झी, फाय झी, सगळ्या झी करून बसवल्या. आणि मग त्यांची प्रश्न आला की प्रपंच आला. आणि मग आपण त्या झेन झीला किंवा अल्फा झीला किंवा बाल वयातल्या माणसालाही प्रश्न पण तुमच्या माहिती करता सांगतो, अमेरिकेमध्ये आपल्याकडे औरंगाबादमध्ये आहे का 100 डायल करणं आहे का, इकडे काहीतरी गुन्हा झाला की पोलिसाला 100 डायल करतात. अमेरिकेमध्ये मुलांवरतीही अत्याचार केला तर आईन बापाला शिक्षा होते. आपल्याकडे बजाडता तुम्ही, कोणीच काय करत नाही. तिथले 7-8 वर्षाचे पोरं डायल करतात आणि बापाविरुद्ध तक्रार करतात अमेरिकेमध्ये. आता हा त्यांचा प्रपंच जरी असला पण ते एवढे प्रगत आहेत की एकाच आयुष्यामध्ये बाईचेही 4 लग्न झालेले असतात आणि माणसाचेही 4 लग्न झालेले असतात. आणि म्हणून त्या प्रत्येकापासून असलेला अपत्य त्यांचं कुटुंब नावाचा प्रकारच ओळखायला येत नाही. म्हणून प्रपंच कशाला म्हणायचं आणि त्याग कशाला म्हणायचं ते कळतच नाही. आणि म्हणून त्यागी जीवनाचा अर्थ काढत असताना फक्त घर सोडणं एवढं त्याग नाहीये. त्यागाची खूप सोपी व्याख्या बुद्धांनी केली की तुमच्या डोक्यावर असणाऱ्या प्रत्येक इंद्रियाचा निग्रह करणं, म्हणजे त्याला आपल्या ताब्यात ठेवणं. इंद्रियांच्या वासना त्याला काय म्हणतायत की आपण मजानी ठेवणं. डोळ्याने कुठली गोष्ट बघितली पण ती चांगलीच गोष्ट पाहावी, वाईट गोष्ट पाहिली म्हणून त्याची कृती करू नये, अशा प्रकारचं पूर्ण इंद्रियाचं ब्रह्मचार्य पाळणं, यालाच साधू, संन्यासी किंवा भिक्षू म्हटलं गेलं. आणि मग या भिक्षूचंही काहीतरी, आता गृहस्थ जीवनातला अंतिम ध्येय काय असेल, उच्च कोटीचं सुख काय असेल. म्हणताना आपण म्हणतो की काय केलं की बाबा बापाचं नाव कमवलं पाहिजे, खानदानीचं नाव कमवलं पाहिजे. आणि म्हणून हिंदू धर्मामध्ये जर मुलगा नाही झाला तर त्याच्या बापाला स्वर्ग भेटत नाही. कारण जोपर्यंत ते आग्नी देत नाही तोपर्यंत पोरानंच आग्नी दिला पाहिजे. त्यांचे पितृजीव घालायलाही नातोपोतो, म्हणजे त्यांच्यामध्ये मुलाला जन्माला घालणं ही मोक्षाची पहिली पायरी आहे. भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये जन्माला येणंच दुःख आहे. मग ते मोक्ष निर्वाण बिरवाण ह्या भानगडीत काही तुम्हाला उत्पत्ती करण्याची गरज नाही. आणि म्हणून अरहंत कधीही आपल्या उद्देशापासून, म्हणजे ज्या ह्या वासना, त्या वासनापासून जर माणूस मुक्त झाला तर भंते नागसेनाला विचारलेला तो प्रश्न की अरहंत कुठल्या उद्देशापासून विचलित होतात का, उद्देशच राहत नाही. अरहंताच्या पुढे उद्देशच नसतात. उद्देश म्हणजे काय, आता तुम्ही म्हणाल अरहंताच्या पुढे वासनाही नाही आणि सुख प्राप्तीची कामनाही नाही. आणि म्हणून त्यांना उद्देशापासून ढळण्याचा प्रश्नच येत नाही. की उद्देश काय असू शकतो की ग्रहस्थ जीवन, भिक्षूचाही एखादा उद्देश असतो अरहंत पद मिळवणं. एकदा ते मिळवलं की उद्देश संपला. अरहंताच्या पुढे असून उद्देश पुढे जर करायचाच असेल सम्यक संबोधी प्राप्त करणं, एवढाच उद्देश असू शकेल. बाकी दुसरा
उद्देश नसेल म्हणून आरंत कधीही आपल्या उद्देशापासून किंवा कर्म विपाकापासून ढळत नाहीत, विचलित होत नाहीत. याचं उत्तर दिलंय. म्हणते ते कसे काय? आहार्ताकडून कधीतरी काही अपराध घडू शकतो काय? तर होय महाराज, घडू शकतो. म्हणते ते कसे काय? आता आहार्त आपल्या उद्देशापासून विचलित होत नाही, पण ते नागसेन सांगतात. पण त्यांच्याकडून चूक होऊ शकते का? तर म्हणते नागसेन म्हणतात हो, आहारांताकडून चूक होऊ शकते. अपराध आणि चुकीमधला मी मागेच फरक सांगितला की अपराधाला शिक्षा आहे, चुकीला दंड आहे. आताही जर आपण बघितलं, पोलीस स्टेशन मध्ये गेलात तर दोन प्रकार असतात. एकाला ते NC म्हणतात आणि एकाला FIR म्हणतात. NC म्हणजे अदखलपात्र गुन्हा, की ज्याची दखल नाही घेतली तरी चालेल, साधा आहे, समज दिली सोडून दिला. बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये तेच आहे की अपराध आणि चूक, ह्या चुकीला तर आरांताच्या हातून चूक घडू शकते. म्हणते नागसेन सांगतात की आरांत उद्देशापासून ढळत नाही, पण चूक मात्र घडू शकते. तर ती कशी घडू शकते? तर ते सांगतात, कुटी बनवताना, सच्चरित्रता, विकालास उचित काळ समजण्यात, प्रवृत्तीचा अप्रवृत्त समजून घेताना, जे अतिरिक्त नाही त्या अतिरिक्त समजताना अर्थाकडून अपराध घडू शकतो. काय अपराध घडतो? तो कुटी बनवताना. आता तुम्ही विचार करा की भगवंताने भिक्षूला कुटी बनवण्याचे पण नियम घालून दिलेले. कुटी कशी असावी? तर भगवंत सांगतात, भगवंताच्या इतीने 12 ईत लंबी, 12 ईत चौडी, एवढीच कुटी असावी. आता आम्ही महाल बांधतो, तो भाग वेगळा झाला, परंतु कुटीत, कुठल्या कुटीत भिक्षुनी राहावं आणि ती किती आकाराची असावी याचाही नियम आरंत कधी कधी हे विचारतात. ही चूक ते करू शकतात. म्हणजे काय करू शकतात की कुटी नसतानाही कुठेही ते थांबू शकतात. कुटीची त्यांना काही आवश्यकता लागत नाही. आणि केलीच तर कुटी, मग मात्र ते ईद बीत एवढं जरी नाही केलं तरी ते विसरू शकतात. ही चूक त्यांच्या हातून घडू शकते. दुसरी चूक काय घडू शकते? सच्चरित्रता, म्हणजे पुढच्याचं चारित्र्य ओळखणं. सम्यक संबुद्धाला ओळखता येते, आरंताला नाही. पुढच्याच्या चारित्र्याची ओळख आरंताला येत नाही, कारण त्यांनी स्वतः निष्कलंक झालेले असतात. पण पुढचा माणूस तो निश्चरित्र आहे की निष्कलंक आहे की अपराधी आहे हे त्यांना ओळखता येत नाही. आणि म्हणून कधी कधी ते कलंकित माणसावरही विश्वास ठेवू शकतात. ही त्यांच्या हातून घडणारी चूक असते. कारण त्यांना ती विद्या जी सम्यक संबुद्धाला परचित्तगामीपणा ओळखता येतो, तो आरंताला ओळखता येत नाही. विकालास उचित काळ समजा. विकाल म्हणजे काय? आता मी नेहमी भोजनाच्या वेळेस सांगत असतो, अडचणी होतात कधी कधी की विकाल भोजना वेरमणी, की अवेळी भोजन करू नये. आता बुद्धाच्या काळात घड्याळ होतं का? घड्याळाचा शोध मला वाटतं 16व्या की 17व्या शतकातला आहे का त्याच्याही नंतरचा आहे मला वाटतं. मग त्यांच्या काळात काय होतं? विकाल म्हणजे काळ बी ठरवत होते ना त्यांच्या वेळेस. अमावस्या पौर्णिमा तर होत्या, म्हणजे पंचांग होतं किंवा कॅलेंडर होतं, परंतु वेळाच्या ऐवजी प्रहर होते. बुद्धाचंही तुम्ही ऐकलं असेल तर पहिल्या प्रहरात हे प्राप्त झालं, दुसऱ्या प्रहारात ते झालं, आणि एक प्रहार 3 तासाचा. आणि म्हणून हे प्रहार असायचा. तर भोजनाचा प्रहार किंवा काळ विकाळ समजण्यात आरंत चूक करू शकत. कारण त्यावेळेचे पहिले प्रहर मोजायचे पॅरामीटर काय होते? तर सूर्य आणि चंद्र. दिवस असेल तर सूर्याच्या पॅरामीटरनं प्रहर मोजायचे, आणि रात्र असेल तर चंद्राच्या प्रहाराने. आणि मग त्यालाही शुक्ल पक्ष आणि तुमचा कृष्ण पक्ष आले की नाही, रात्रीच्या वेळेला चंद्राच्या नुसार प्रहर मोजल्या जायचे. आणि मग ही मोजण्याची वेळ कधी कधी आरंत चुकू शकत असतात. हा चूक त्यांच्या हातून घडू शकते. प्रवृत्तास अप्रवृत्त समजून घेताना, किंवा जो प्रवर्तित आहे किंवा प्रवर्जित आहे. आता मला जर कोणा समोर निघलं तर आताच्याही मोठ्या भिक्षूला ओळखता येईल का मी उपसंपत्तीत आहे का सामनेर आहे? नाही ओळखता येणार. माझं भाषण ऐकलं तर ते म्हणतील जवळजवळ, आणि वय पाहिलं तर म्हणतील हे महाथिरो आहे.
अडचण होते कधी कधी. आमच्या भंतेजी बरोबर मी गेलो की लोक माझ्याच पाया पडतात अगोदर, नंतर त्यांच्या. अडचण होते, मग त्यांना मला सांगावं लागतं, बाबा ते मोठे आहेत माझ्यापेक्षा. कारण पुढच्याची बघण्याची काय असते. आणि वंदन बी कधी करतात प्रवचन झाल्यावर. मग ते प्रवचन झाल्यावर त्याच्यावर व्याख्या करतात की हा भंती हुशार म्हणजे हा खूप मोठा असला पाहिजे, नुसतं बोलण्याने. म्हणून भगवान बुद्धांनी एक गाथाच म्हणून टाकली, यथा वता धम्म धरो यावता बहुभासती. म्हणजे जो जास्त बोलतो, जास्त गाथा पाठ आहेत, तो धम्मधर नाही. चांगलं भाषण करतो म्हणून धम्मधर आहे का? नाही. भंतेजीचं चांगलं प्रवचन होतं म्हणून धम्मधर आहे का? नाही. तर धम्मधर कशाला म्हणतात? की जसं बोलतात तसं वागतात का, त्यांची कृती तशी आहे का, हे अरंताला ओळखता येत नाही. माणसालाच काय, अरंतालाही ओळखता येत नाही. आणि म्हणून कधी कधी, काल मी नव्हतो आलो ना, बस्ते साहेब तुम्ही जर ओळखत असाल तर RTO होते, नंदनवन कॉलनीमध्ये राहतात, खूप मोठं घर आहे. त्यांचा काल वाढदिवस होता, 15 ऑगस्ट वाढदिवस, त्या सगळ्या गोष्टी तिकडे. मग तिकडे गेलो होतो मी भोजनाचं. मग तुमचं मला वाटतं भोजन परत आलं. मग तिथे आता प्रवचन करायचंय तर मी मुद्दाम टाळलं, कारण तिथे आलेली सगळी मोठी मोठी माणसं होती. मोठ्या माणसाकडे मोठी माणसंच जातात ना, गरीबाकडे गरीब माणसं जातात. आणि म्हणून तिथे त्या मोठ्या माणसा तिकडे भंतेजीने मला 2-3दा म्हटलं तुम्ही बोला. म्हटलं मी नाही बोलत, तुम्हीच बोला. अडचण होते परत, कारण म्हटलं याच्यातले मग नंतर प्रणाम करायला आल्यावर ते मला करतील नंतर तुम्हाला करतील, तुम्हीच बोला. कारण बसण्याची क्रिया, त्यांना मोठी खुर्ची दिली होती, आम्हाला बारीक खुर्च्या. म्हटलं आता ओळखतील ते. सांगण्याचा उद्देश की आपल्यालाही ओळखता येत नाही. भिक्षूच काय, पण आपल्याला माणसंही ओळखता येत नाही. कधी कधी चांगला बोलणारा माणूस, म्हणून मी सांगतो ना कधी कधी की काश्मीरच्या घाटीमध्ये जे बी बॉम्बस्फोट करतात, जे काही पिस्तूल घेऊन लोकांची खून करतात, ती मुलं इंजिनियर आहेत, काही काही डॉक्टर आहेत. इराण मधल्या आता ज्या ज्या लोकांनी, तिथे इराणमध्ये इस्लामिक कायदा आहे, मग ती कुठलीही बाई असेल तरी तिला पडदा करावा लागतो. मग त्याला काय म्हणतात आपल्या इकडं, मुसलमान बाया घालतात ते बुरखा, तो घालावा लागतो. आता ही त्यांच्या इस्लामची पद्धत आहे. इस्लाम मध्ये ही पद्धत आपल्याला वाटताना स्त्रीवर अन्याय वाटतो, पण इस्लामिक स्त्री त्या बुरख्याला पवित्र समजते. मग आपण काय समजायचं, आपल्याला समजायला येईल का की त्या स्त्रीला खरं ते दास्य आहे की तिच्यावाली ती पवित्र कृती आहे, ही ओळखता येत नाही. तशीच आपल्यालाही कोण चांगला माणूस आहे, कोण वाईट माणूस आहे, आपल्यालाही ओळखता येत नाही. तसंच अरंताला पण परचित्तगामीचं चित्त नसल्यामुळे त्यांच्या हातून चूक होऊ शकते. पण आजही कधी कधी भिक्षुकडनंही चूक होते की नाही. एखादा चांगला दान देणारा माणूस आम्हाला चांगला वाटतो की चांगला धार्मिक आहे, मग आमच्याही कार्यक्रमात तो पुढे असतो. आम्हाला काय माहिती, ह्या भाऊसाहेबांना कितीतरी लोकांना फुकटच जालात घातलेलं असतं, आणि हे दान देताना मात्र देतात. आपल्यातही तीच प्रथा झाली, त्यांचं तरी तीच आहे. त्यांच्यात पण सोय आहे. त्यांच्यातला माणूस डायरेक्ट पार्टनर करून टाकतो त्या साईबाबाला. तिथं जातो, पावती घ्यायची नाही, काही नाही घ्यायच्या, दानपेटीत टाकलं आणि त्याला म्हणतो तू मी पार्टनर, तुझा हिस्सा आणून इमानदारीत टाकला, आता तू मला सांभाळून घे. आपल्यात तशी सोय नाही, कारण आपल्याला तरी पण आपल्याला ओळखता येत नाही. म्हणून दानाच्या प्रक्रिया बुद्धांनी सांगितल्या की दान कोणाला द्यावं आणि दान कुणी घ्यावं. दान ही पारमिता आहे. दानामध्ये 6 पारमिता दडलेल्या आहेत. तुम्ही जर एक दान पारमिता कंप्लीट केली तर ऑटोमॅटिक 6 पारमिता कंप्लीट होतात. पण त्याच्या पुढे आड घातली बुद्धांनी, ते द्यावं कोणाला आणि घ्यावं कुणी, याला तुम्हाला प्रज्ञेने द्यायला सांगितलं. मग प्रज्ञान द्यायचं तर प्रज्ञा जागृत करायची, प्रज्ञा जागृत करायची तर मग लय मोठ्या भानगडी आल्या. शील जागृत करायचं, शील जागृत करायचं तर श्रद्धा पाहिजे, श्रद्धा पाहिजे तर व्यायाम पाहिजे, व्यायाम पाहिजे तर मग आर्य अष्टांगिक मार्ग. म्हणजे एवढं सोपं आहे का? नाही. आणि म्हणून सगळ्याच गोष्टी ओळखता येतात का? नाही ओळखता येत. भगवान बुद्ध परचित्तगामी होते. भगवान बुद्धाला एका ठिकाणी खूप मोठं दान मिळालं आणि त्या सभेत बसलेला एकाच्या चित्तात आलं, काय वेडा माणूस आहे, ह्या केस काढलेल्या मुंडकाला द्यायची काय गरज आहे. त्याच्या चित्तात चालू आहे. भगवान बुद्धांनी ते ओळखलं. भगवान बुद्ध म्हणतात की आता अजून जर जास्त माझी स्तुती व्हायला लागली तर याच्यातली नफरत अजून
उफाळून येईल आणि नफरत कोणाविषयी उफाळून आली पाहिजे. म्हणून मी इथे एक कथा सांगितली होती, मला वाटतंय त्या भिक्षुनीची. बुद्ध धर्म समजताना आपल्याला खूप डोक्याने समजावं लागतो, कारण आपण ह्या अशाच व्याख्या करतो की नाही. आणि मग आपल्या लक्षात येतं की बुद्ध धर्म किती करुणाशील आहे. बुद्ध धर्म आपल्याला किती चांगुलपणानं वागायला शिकवतो, की माझ्या आचरणामुळे पुढच्याला पाप नाही घडणार असं माझं आचरण असलं पाहिजे. कारण मी रस्त्याने भिक्षू आहे तर भिक्षू सारखा चाललो पाहिजे. मी जर भिक्षू सारखा नाही चाललो तर पुढचा माणूस अकुशल कर्म करून बसतो ना. माझ्याविषयीची धारणा किंवा माझ्याविषयीची घृणा करणं हे अकुशल कर्म आहे. मी सिगरेट पीत चाललो तर प्रत्येक जण घृणा करेल की नाही. असा कसा भंतीजी आहे, रस्त्याने खुशाल धूर उडवत चाललाय, म्हणजे मी त्याला अकुशल कर्म करण्याची माझ्या कृतीने प्रेरित केलं. बुद्ध धर्म त्यालाही करायला परमिशन देत नाही. आणि म्हणून बाह्य दर्शनी, अंतर्दर्शनी तर तुम्हाला ओळखता येणार नाही, कारण रस्त्याने चाललो, सिगरेट नाही ओढलं, तुम्हाला काय माहिती कुठे तो ओढतो की काय करतो. भगवान बुद्ध म्हणतात दर्शनी पण दिसलं नाही पाहिजे. आणि याची गोष्ट माझे बाबा सांगायचे. मी 7वीत असतानाच बिडी प्यायला शिकलो होतो. आणि एक दिवस बिडी, कारण बाबा माझे तंबाखू नाही, बिडी नाही, मटणही नाही खायचे, दारू तर खूप लंबा प्रकार. आणि ते एक दिवस मी पुढे बिडी ओढतो ते मागे आहे. ते परेशान झाले. मी मागे वळून पाहिलं, आता बिडी विजवायची तसा ठसका लागला. आणि मग घरी गेल्यावर ते मला वाटले, बघा अनाडी माणसाचं तर आत्ता माझ्या लक्षात येतात ते बाबाचे एक एक वाक्य. त्यांनी मला बसवलं आणि 7वीला असताना, एवढं मॅच्युअर नसतंय आपण, पण ते मला म्हटले की ज्या गोष्टीची भीती वाटते ती करू नये. काय म्हटले होते ते, की ज्या गोष्टीची भीती वाटते ती करू नये, आणि जर माणसाला ती गोष्ट करायचीच तर कोणाला घाबरू नये. हे वाक्य त्यांनी त्यावेळेस मला सांगितलं होतं. लक्षात नाही आलं, आत्ता दीक्षा घेतल्यावर लक्षात आलं की आपल्याला जर एखाद्या गोष्टीची भीती वाटते तर मग ती करूच नाही. वडिलाची भीती वाटते की नाही, मग मागेही करू नको आणि चोरूनही करू नको ना. आणि जर तुला ती करायचीच तर मग बापाची बी भीती बाळगू नको. आता मला त्याचा अर्थ कळतो की हा बुद्धाचं तत्वज्ञान होतं, की तुझ्या तर्कबुद्धीला जर ते पटत असेल तर बापाची भीती बाळगायची गरज नाही, पण मात्र ते तुझ्या तर्कबुद्धीला पटलं पाहिजे. आता बिडी ओढणे तर्कबुद्धीला पटण्यासारखं आहे का? नाही. आणि म्हणून की काही गोष्टी अशा असतात की त्या आपल्यालाही नाही ओळखता येत आणि आरांताला ओळखता येत नाही, पण कृतीशीलता. आणि म्हणून बाह्य लक्षण आणि अंतर्लक्षण हा बुद्धाचा गाभा आहे. बाह्य लक्षण मी तुम्हाला सांगितलं ना की शिवालाच का दिलं असेल बुद्धांनी, दुसरेही काही देऊ शकले असते ना. 8 दिवस हे वापरा, 8 दिवस ते वापरा, 8 दिवस ते वापरा, असं करू शकले असते, परंतु नाही. हा जसा शाळेमध्ये गणवेश आहे तसा भिक्षूचा गणवेश आहे. कारण तुम्ही वागण्याच्या, कारण दुसऱ्याला ओळखण्याचं बाह्य दर्शनी भिक्षू 2च कारण आहेत, डोक्याचं मुंडन आणि अंगावरचं भगवं वस्त्र. ह्या 2 बाह्य लक्षण आहेत. कशा करता, की तुम्ही भिक्षू आहात याची ओळख असण्याकरता आणि तुम्हाला अकुशल कर्म करण्याकरताही असणारी चित्ताची परिशुद्धी ह्या 2 गोष्टीच करतात. नाही तर चित्त सगळ्याची सारखी आहेत ना. काहीची चांगली चित्त सगळ्याची सारखी नसतात, पण वाईट चित्त जवळजवळ सगळ्याची सारखीच असतात. वाईट गोष्टी करायला सगळे माणसं ऍव्हरेज 99% सारखेच असतात. आणि म्हणून ह्या बाह्य लक्षणाने दिल्या, आणि अरहंताला ही बाह्य लक्षणाने दिसणारी गोष्ट अंतर्गत लक्षणं ओळखता येत नाही. त्याच्यानंतरच काही गोष्ट अतिरिक्त आहे का समप्रमाण, म्हणजे आपल्याला जेवढी आहे तेवढीच आहे हेही ओळखता येत नाही. त्याच्याविषयी आपली चूक होऊ शकते. आणि म्हणून ह्या एवढ्या गोष्टी सोडल्या तर अरहंत दुसऱ्या बाबतीत चूक करू शकत नाही. हा भंते नागसेनाने त्यांना सांगितलेला प्रकार आहे. त्याच्यानंतर ते विचारतात की भंते नागसेन
कोणाकडून अपराध घडण्याची दोन कारणे असू शकतात. बेसावध किंवा अज्ञान. तर बेसावधपणामुळे आहार्ताकडून असा अपराध घडतो काय? अपराध घडण्याचे दोनच प्रकार आहेत, एक तर बेसावधपणे किंवा अज्ञान. तर बेसावधपणाने आहार्ताकडून अपराध घडतो का? तर भन्ते नागसेन म्हणतात बिलकुल नाही. त्यांचं चित्त एवढं सावध असतं की त्यांच्या हातून बेसावधपणे कुठलाही अपराध घडत नाही. तर मग दुसरं कारण काय? अज्ञान. आता इथं अज्ञान म्हणजे चित्ताचं नाही, त्या वस्तूविषयी किंवा त्या कारणाविषयी अज्ञान अरहंताचंही असू शकतं, की जसे मी मागचे कारण सांगितले. आणि म्हणून ते सांगतात की नाही महाराज, जरी त्यांच्याकडून अपराध घडत असला तरी त्यांचे चित्त मात्र जागृत असते. म्हणते कसे होऊ शकते? कृपा करून एखादे उदाहरण देऊन समजावून सांगा. महाराज, अपराध दोन प्रकारचे असतात, वाईट काम करणे आणि भिक्षूच्या नियमाविरुद्ध आचरण करणे. भिक्षूच्या बाबतीत दोनच अपराध घडू शकतात. कुठलं? की एक वाईट कर्म करणे आणि दुसरं भिक्षूच्या विनयाच्या बाहेर जाऊन काम करणे. हे दोनच अपराध त्यांच्याकडून घडू शकतात. तर वाईट काम कुठलं आहे? तर वाईट कामाची व्याख्या करताना भन्ते नागसेन करतात आणि हे वाईट काम मात्र ग्रस्तालाही लागू आहे. जसं भिक्षूला लागू आहे तसे ग्रस्तालाही लागू आहेत. आणि मग ह्या वाईट कामाचा हे 10 प्रकार सांगतात. कुठला आहे? तर पहिलं आहे जीवहिंसा, चोरी करणे, व्यभिचार करणे, खोटे बोलणे, चुगली सांगणे, कठोर बोलणे, थापा मारणे, लोभ धरणे, द्वेष करणे आणि मिथ्या दृष्टी ही वाईट कामे होत. आणि ते सांगतात भन्ते नागसेन की ही सगळी कामं अरहंत करत नाही, त्यांच्या हातून ही चूक घडूच शकत नाही. कारण ही जी कामं आहेत ती वाईट कामं आहेत आणि वाईट कामं अरहंताकडून घडत नाही. परंतु त्यांच्याकडून कधीतरी एखाद्या वेळेस विनयाचा भंग होऊ शकतो. भिक्षू नियमाविरुद्ध आचरण करणे म्हणजे काय? भगवान बुद्धांनी जन्मभर भिक्षू लोकांनी आचरण करावे म्हणून काही नियम तयार केले आहेत. ह्या नियमाविरुद्ध भिक्षू आचरण केले असता वाईट समजण्यात येते, परंतु सर्वसाधारण उपासक काय करता असे बंधन नाही. महाराज, ग्रस्त उपासकाने दुपार टळून गेल्यानंतरही भोजन केले तरी त्यात कोणताच अपराध मानला जात नाही, परंतु भिक्षू लोक मात्र असे करू शकत नाही. फुले पाने ग्रस्त उपासकांनी तोडले असता त्यांना काहीच दोष लागत नाही, परंतु भिक्षू लोक तसं करू शकत नाहीत. जलक्रीडा करण्यास ग्रस्त उपासकांना काहीच दोष लागत नाही, पण भिक्षू लोक तसे करू शकत नाही. महाराज, याप्रमाणे अशा कितीतरी गोष्टी आहेत की ग्रस्त उपासकांनी केल्या असता त्यांना काहीच दोष लागत नाही, परंतु त्याच गोष्टी भिक्षू लोकांना जन्मभर कधी करता येत नाही. महाराज, हेच भिक्षूच्या नियमाविरुद्ध आचरण आहे. म्हणजे की ज्या गोष्टी ग्रहस्थ करू शकतो अवेळी, ग्रहस्थ कधी जेवू शकतो, पण भिक्षूला अवेळी जेवता येत नाही, तो त्याचा अपराध आहे. एवढंच काय, पण झाडाची पानं, फलं, फुलं ग्रहस्थ कधी तोडू शकतो, भिक्षूला ते तोडण्याचा अधिकार नाही किंवा तो एक विनय आहे. असंच मी एक दिवस, आता मी रोज लिंबाचा पाला आणतो, तो उखळतो आणि पितो डायबिटीज असल्यामुळे. आता रोजच कोणाला बोलू शकेल का मी की ये रे बाबा मला ते लिंबाचा काडी तोडून दे? आता माझ्या शरीराला व्याधी आहे, तो मी रोज सकाळी उठून जाऊन आणतो. हा माझ्याकडून घडणारा अपराध आहे. अपराध म्हणजे ती चूक आहे की जो विनय सांगितला तो विनय मोडल्याशिवाय माझ्याकडे दुसरा काही पर्याय नाही. पण या साध्या विनय मोडण्याला शिक्षा आहे ना, दंड आहे, अपराध आहे. तर काय अपराध आहे? तर मी विहारामध्ये असणाऱ्या संघाची माफी मागणं, हे मला करणं जरुरी आहे. आता त्या विहाराची अशी परिस्थिती झाली की मी एकटाच आहे, आता कोणाची माफी मागू? आश्चर्यनीय असतात. म्हणजे तुम्हाला जर समजा तर तिथं भिक्षूच नाही, मला डायबिटीज आहे, आयुर्वेदामध्ये सांगितलं की त्या लिंबाच्या पाल्याचा काढा करून पिणं ही त्याच्यावरची क्रिया आहे. आणि मग जर बुद्ध सांगतात की शारीरिक व्याधी करता तुमचा विनय शिथिल आहे, तर मग माझ्या करता तो शिथिल आहे. कारण मी तो मनोरंजन म्हणून किंवा जिभीची चोचले म्हणून ते करत
नाही. म्हणून काही गोष्टी अशा आहेत त्या अरहंतालाही कळत नाही. पण मात्र जीव हिंसा करणं हे जसं ग्रस्ताला लागू आहे तसं भिक्षूलाही लागू आहे. आणि म्हणून ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये अरहंताला काही काही गोष्टी समजून येऊ शकत नाही. महाराज जी काही वाईट कामे म्हणून समजली जातात ते अर्थ कधीही जन्मभर करू शकत नाही. तथापि कधीतरी अजाणता भिक्षू नियमाविरुद्ध त्याच्याकडून आचरण घडले. सर्वच अर्थांना त्याचे नियम ज्ञान नसते. सर्व काही जाणून घेण्या इतपत त्यांची शक्ती नसते. स्त्री पुरुषाची नावे किंवा गोत्र जाणून घेऊ शकत नाहीत. एखाद्या विशिष्ट रस्त्याची सुद्धा त्यांना माहिती नसते. तरी पण अर्थांना मुक्ती मिळते. आता मी अर्थ झालोय म्हणून मला तुम्ही नेऊन मुंबईत कुठेही टाकून दिलं तर मला काही रस्ते माहिती असणार आहे का? आणि अहर्थाला माहिती असण्याची काही कथा नाही. कारण अडचण काय व्हायला लागली, आपण अहर्थ किंवा निर्वाण मिळणं आपण त्या देवाच्या कॅटेगरीत नेऊन ठेवतो. आणि त्या देवाच्या कॅटेगरीत नेऊन, म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना की रिद्धी सिद्धी निर्वाणाच्या अगोदरचा प्रयोग आहे ते मिळतो भिक्षूला. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं की वेड्यांनो, लोकांना चमत्कार करून दाखवू नका. दाखवलं तुम्हाला जगू शकत देणार नाही. तुम्हाला तर नाहीच जगू देणार. पण ज्याला सिद्धी प्राप्त नाही त्याला तर लोक भोजनही देणार नाही. कारण काय ताटावर बसू देते ना म्हणतील त्या भिक्षूनी जादू करून दाखवली, तू करून दाखवा. म्हणून मी तुम्हाला बुद्धाची चर्या म्हणून एक नियम पुस्तिका आहे ग्रंथामध्ये. भगवान बुद्धाने, तुम्ही आता जे बघता की नाही, कुठला बाबा लिहितो, कुठली तरी एक सो आणि कोणीतरी आहे स्टेजवरती प्रोग्राम करते. आणि भगवान बुद्धांनी हे सांगितलंय की तुमच्या चित्तातल्या तुमच्या चर्यावरती खुणा उमटतात. तुम्ही ओळखू शकता पुढच्याच्या चित्तात काय. जर त्या चर्याचा पूर्ण अभ्यास केला ना भगवान बुद्धांनी सांगितलेल्या, तर ते तुम्हालाही ओळखता येतं. पण लोक त्याला चमत्कार म्हणते. ऍक्च्युली ती विद्या आहे. ती पोरगी पण सांगते करताना, ती म्हणते ही विद्या आहे, जादू नाही, विद्या आहे. कुणी पण ती आत्मसात करू शकते. आणि त्याला ह्या लोकांनी चमत्काराचं नाव दिलं. आणि चमत्काराचं मग चमत्कार करता करता ते भगवंताकडून मिळतंय किंवा देव वरदान देतो इथपर्यंत ते नेऊन ठेवलं. इथं ती क्रिया नाही. म्हणून अरहंताला जर ते चर्याचा अभ्यास नसेल तर नाही ओळखताय, कुठला रस्ता नाही ओळखताय, किंवा कोणाचं नाव आहे एकदा सांगितलं 15 वर्षांनी तो आला तर ओळखता येईल का? इथं तर माझी अडचण होती. मला ते फोन करतात आणि भंतीजी तुम्ही आमच्याकडे भोजनाला आले होते. म्हटलं तुमच्या आवाजावरून कसं ओळखू मी? आलो असेल, भोजनाला आलो होतो म्हणून. फोनवर आवाजानं ओळखता येईल का मला? नाही ओळखता येणार ना. म्हणून असे फोन करतात, भंतेजी लगेच सुरू होतात. मग विचारावं लागतं तुम्ही कोण बोलतो? काय भंतेजी तुम्ही आले होते आमच्याकडे? आले होते तर बाबा समोर पाहिल्यावर ओळखेल ना. बरं समोर पाहिल्यावर बी नाव नाही आठवत, विचारावं लागतंय. परत अडचण होते, भंतेजी ओळखलत का? आता हो म्हणावं की नाही म्हणावं, प्रॉब्लेम होतो की नाही. मग त्यांची अपेक्षा काय असते की भंतेजीचा बुद्धी ऐकू एवढा स्ट्रॉंग आहे की एकदा पाहिलं की अरे मी पण तुमच्यासारखाच माणूस आहे ना. अजून अरहंताला नाही ओळखताय. अरहंतामध्येही त्या त्रुटी आहे. सम्यक संबुद्धाला ओळखता येतात, त्यांना त्यांचे मागचे जन्म पण ओळखता येतात. म्हणून असं सम्यक संबुद्ध नाही झालं. म्हणून भिक्षुकडं अवाजवी अपेक्षा नका करू, ते तुमच्यासारखेच माणसं आहे. फक्त एवढंच आहे की काही गोष्टीचं निर्मळ जीवन जगण्याचे त्यांनी प्रयत्न सुरू आहे. भंतेचा अर्थच तो आहे. भंतेचा अर्थ काय आहे की अकुशल कर्माला भिण्यापासून ज्या मार्गावर चालतो, भयंते म्हणजेच भंते, जो त्या अकुशल कर्माच्या मार्गावर चालण्याला भीतो त्याला भंते. आणि भदंत म्हणजे भद्रतेच्या अंतापर्यंत गेला. भद्रता म्हणजे चांगलं काम, भद्रतेच्या अंतापर्यंत गेला म्हणून भदंत. भदंत सगळ्यालाच म्हणता येतं का? नाही. भदंत त्यालाच म्हणायचं की तो गेलाय अंतापर्यंत, त्या चांगल्या कामाच्या अंतापर्यंत गेला, त्याला भदंत म्हणायचं. आणि महंत ही आपल्यातलीच पद्धती होती की ज्या महानतेच्या अंतापर्यंत पोहोचला त्याला महंत. आता इथं महंत त्यांनी पदवी चोरली ती आपण कोणालाही म्हणतात. महंताची व्याख्या ती आहे, भदंतची व्याख्या ती आहे, आणि भंतेची व्याख्या ती आहे. शक्यतोवर भिक्षू भंते म्हटल्या. भंते म्हणजे कसा? तो अकुशल कर्मापासून घाबरतोय म्हणून या मार्गावर आहे, म्हणून तो भंते. पण भिक्षू शिकण्याकरता जो भिक्षू निश्चित भोजनाचीच भिक्षा नाही, तो आपल्या उपाध्यायाकडेही भिक्षाच मागतो शिक्षणाची.
तो साधनेची काय करत असतो, भिक्षाच मागत असतो. म्हणून भिक्षू हे नाव अतिउत्तम आहे. भंते याच्यापेक्षाही भिक्षू. आणि म्हणून भगवंताने सगळ्यांना भिक्खूच म्हटलं. यही भिक्खवे, यही भंते नाही म्हटले. भगवंताने भिक्षू म्हटलं. भिक्षू हीच उपाधी खरी आहे. आणि म्हणून की इथे नागसेन भंतेजी सांगतात की सगळ्याच गोष्टी हा अरंत भिक्षूला ओळखता येत नाही. म्हणून अरंताची अवास्तविक कल्पना आपल्या डोक्यातून काढून टाकली पाहिजे. अहर्त ही पदवी स्वतः करताय की त्यांनी स्वतःची मुक्ती मिळवली. स्वतः आता त्याने दुःखापासून मुक्ती मिळवलेली आहे. आणि म्हणून दुःखापासून मुक्ती मिळवणे त्यालाच अरहंत, त्यालाच अहर्त, त्यालाच निर्वाण म्हणतात. आणि म्हणून ह्या पदव्या ह्या करत असताना, अरहंताची व्याख्या करत असताना, अरहंत फक्त स्वतःच्या विकारापासून मुक्त झालेले असतात. एवढीच एक सोपी आणि सुंदर व्याख्या आहे. आणि ती व्याख्या म्हणजे अरहंताची आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावी. आणि म्हणून अरहंत उपासकामधूनही होऊ शकतो. उपासकामधून होऊ शकतो. फक्त त्याला पेलण्याकरता 24 तासच असतात. एकदा का अरहंत झाला, मागच्याच प्रश्नात आपण बघितलंय, तर 24 तासाच्या आत त्याला प्रवज्जा घ्यावा लागते, नाही तर परिनिर्वाण स्वीकारावा लागतं. म्हणून अरहंत होणं उपासकालाही शक्य आहे, भिक्खूलाही शक्य आहे. आणि म्हणून सर्वज्ञ नाही, अरहंत म्हणजे सर्वंत नाही. भिक्षू अरहंताच्या हातूनही चुका होऊ शकतात. अपराध वेगळी, गुन्हा वेगळा, पण चुका मात्र अरहंताच्या हातूनही होऊ शकतात. हे वेगवेगळ्या कारणाने भंते नागसेनाने राजा मिलिंदाला पटवून दिलं. मला वाटतं तुम्हालाही पटलं असेल. आजचा प्रश्न आपण हा इथेच संपूया.